नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या सरप्राईज बघून खूप चिडते. काव्या आतमध्ये येते आणि चिडचिड करत असते. काव्याशी बोलायला विक्रम येतो आणि काव्याला वाटतं की पार्थच आलाय. काव्या मोठ्याने ओरडते आणि ती म्हणते, पार्थ आतमध्ये येऊ नका. विक्रम दरवाजा उघडतो आणि आतमध्ये येत असतो. काव्याला वाटतं की पार्थच आलाय. त्यामुळे ती उशी घेते आणि उशी विक्रमला फेकून मारते. विक्रम उशी घेऊन आतमध्ये येतो. काव्या त्याची माफी मागते. काव्या म्हणते, मला माहिती नव्हतं तुम्ही आलायत. सॉरी काका, मला उशी तुम्हाला फेकून मारायची नव्हती. चुकून झालं. तुम्हाला लागलं तर नाही ना? विक्रम म्हणतो, म्हणजे काय लागलंय मला. विक्रम चिडलेला असतो. काव्याला खूप भीती वाटत असते. तर इकडे मानिनी भडकते. मानिनी म्हणते, जीवा, काव्य हे असं वागणार होती हे साधारण आम्हाला माहिती होतं. किंवा तिने जर वेगळं काहीतरी रिॲक्ट केलं असतं ना तर आम्हाला आश्चर्य वाटलं असतं. पण जीवा, तुझं काय रे? तू का असं बोलतोयस? अरे तुझ्या बाबतीत तू स्वतःहून नंदिनीला स्वीकारलं होतंस. मान्य आहे तुला वेळ लागेल, पण हे असं बोलायचं काय कारण आहे? आणि काय रे जीवा, तुला काव्याला या घरामध्ये कोणी समजून घेत नाही आहे का? त्या काव्याचे तर सगळे नखरे हसत झेलत असतो आम्ही सगळे. आता तर बाबासुद्धा तिला समजावायला गेलेत. अजून किती मूड जपायचे तिचे. मंजू, वसू खूप खुश होतात. वसू मंजूला बाजूला घेते आणि मंजूला म्हणते, मंजू आता बघ, आता खरे तमाशे चालू होतील. आता नंदिनी रडेल, जीवा चिडेल आणि पार जीवाची भांडणं होतील. आणि एकदा का मानिनी रडली की सगळं संपेल. वसू मंजू तमाशा बघत असतात. तर नंदिनी जीवाची बाजू घेते आणि ती मानिनीला म्हणते, आई यांना तसं म्हणायचंच नव्हतं. खरं तर आहे ना, सगळ्यामध्ये माझी चूक आहे. मी या दोघांना आधीच सांगायला हवं होतं. हे सरप्राईज वगैरे उगीच प्लॅन केलं मी. वसू मंजूला म्हणते, आता बघ, पार्थ जीवाची शाळा घेईल. त्या दोघे हसून एकमेकींना टाळ्या देतात. तर पार्थ म्हणतो, नाही आई, यामध्ये नंदिनीची चूक नाही आहे, यामध्ये सगळी माझी चूक आहे. नंदिनीने मला फोन केला होता आणि मला विचारलं होतं. मीच त्यांना सरप्राईज ठेवायला सांगितलं होतं. मला वाटलं होतं काव्य चिडेल, पण जीवा असं वागेल असं वाटलंच नव्हतं. आम्हाला वाटलं होतं की जीवा आमच्या टीममध्ये सामील होईल. जीवा म्हणतो, अच्छा, तर तुमच्या दोघांची टीम का? मानिनी म्हणते, फक्त त्या दोघांची टीम नाही आहे, या टीममध्ये सगळे आहेत. ज्यांनी ज्यांनी सरप्राईज प्लॅन केलं ते सगळे. मी, पिहू, श्रेया, वसुताई, मिथुन भाऊजी, सगळे. मिथुन म्हणतो, अरे हो, आम्ही सगळे टीममध्ये आहोत. जीवा, उलट वसुताईंनी सगळा प्लॅन केला होता. वसुताई तुम्ही बोला आता. जीवा, पार्थ यांना कळून चुकतं की हे वसूने मुद्दाम केले, घरामध्ये तमाशे व्हावे म्हणून केले. वसू म्हणते, हो जीवा, अरे खरं बोलतायत हे सगळेजणं. मीच सगळं प्लॅन केलं होतं. आता पार्थ आणि नंदिनीकडे बघ, त्यांनी सगळं मागे टाकून ॲक्सेप्ट केलं आहे ना. ते दोघं मागे काय झालं होतं विसरून गेलेत ना. मग जीवा, तू पण जरा शहाण्यासारखा वाग. अशी चिडचिड करत जाऊ नको रे. आणि तसंही चिडचिड करायचं डिपार्टमेंट तर काव्याचं आहे ना. वसू मंजू एकमेकींकडे बघून हसायला लागतात. मंजू म्हणते, आता सगळे शांत व्हा, भांडू नका. कोपगृहात गेलाय ना माझा विक्रम समजूत काढायसाठी. बघू ना आता कलेक्टरीन बाई सासरे बुवांचं ऐकतात का ते. सगळ्यांनाच टेन्शन असतं. तर इकडे विक्रम काव्याला म्हणतो, काव्या लागलंय मला. अगं एवढी मऊ उशी मला फेकून मारलीस तू. बघ जरा बघ, खोक पडली आहे मला. मगाशी केवढं रक्त भळाभळा वाहिलं, बघ जरा बघ. विक्रमच्या बोलण्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. विक्रम तिला म्हणतो, काव्या हे स्माईल चेहऱ्यावर ठेवायचं. अगं बराच वेळा आपल्या आयुष्यामध्ये खूप आपल्या मनाविरुद्ध घडत असतं, पण तुझं जे स्माईल आहे ना ते कधीच गमवायचं नसतं. हे फार मौल्यवान असतं. या हसूमुळे आपल्या मनात आशा पेरली जाते. काव्या म्हणते, कसला हसू आणि कसली आशा. विक्रम म्हणतो, काव्या तू बोलते तसं असेल, पण अगं आपलं दुःख असं चव्हाट्यावरती मांडलं ना की लोक त्याच्यावरती हसतात आणि त्याची खिल्ली उडवतात. काव्या, आपलं सुख असतं ना ते देवळाच्या कळसावरती असं झेंड्यासारखं फडकवायचं आणि आपलं दुःख असतं ना ते तळघरामध्ये लपवून ठेवायचं. आणि बाळा, आपल्या दुःखातून आपण शहाणं व्हायचं असतं, समोरच्याला वेडं करून सोडायचं नसतं. आणि काव्या मला सांग, हे चार चौघात चिडचिड करून तमाशे करून तुझं दुःख कमी होणार आहे का? काव्या विचारते, मग काका कशाने माझं दुःख कमी होणार आहे? विक्रम म्हणतो, सुखाचा विचार करून. तू कायम सुखाबद्दल बोलत राहायचं. तू काय करतेस ना, तू कायम दुःखाबद्दल बोलतेस आणि दुःखाचा विचार करतेस. कायम तेच उगाळत बसतेस, माझं दुःख माझं दुःख. काव्या,
जरा सुखाचा पण विचार करून बघ आणि सुखाबद्दल पण बोलून बघ. त्या सुखाबद्दल बोलून बोलून नाही तुला सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला ना, तर माझं नाव बदल. माझं नाव विक्रम नाही, माझं नाव चक्रम करून टाकीन मी. काव्या विक्रमच्या बोलण्यामुळे खळखळून हसायला लागते. विक्रम म्हणतो, चल आता जायचं का बाहेर आपण? काव्या विक्रमचा हात धरते आणि म्हणते, थँक्यू काका. विक्रम म्हणतो, हो जाऊया, पण काव्या तुझी ती मैत्रीण आठवते ना, ती मैत्रीण, तिला सांग हे सरप्राईज प्लॅन केल्याबद्दल तिच्या मित्राला तिने माफ केले म्हणाव. काव्या मोठे डोळे करून विक्रमकडे बघते. विक्रमला कसं काय आपल्याबद्दल सगळं समजलं असं तिला प्रश्न पडतो. विक्रम म्हणतो, काव्या हे जे केस आहेत ना माझे पांढरे झालेले, हे उगाच नाही पांढरे झाले. काव्या विचारते, म्हणजे काका तुम्हाला हे सगळं आधीच माहिती होतं की मी पार्थबद्दल बोलते? विक्रम मोठमोठ्याने हसायला लागतो. काव्या आपला चेहरा लपवते आणि तिला लाजल्यासारखं फील होत असतं. तर इकडे सगळे बाहेर बोलत असतात. वसू मंजूला म्हणते, मंजू विक्रम गेलाय खरं तिला समजवायला, पण मी तुला सांगते ती काव्या अजिबात ऐकणार नाही. तनतन करत आता बाहेर येईल आणि इकडे येऊन तमाशा करेल. मंजू म्हणते, ताई आता इथे रम्या यायला हवी, सॉलिड मजा येईल. वसू म्हणते, मंजू मी काय म्हातारी नाही झाले, पण वसू चुटकीसरशी आग लावू शकते. बघायचं तुला, आता बघच. वसू पार्थकडे देऊन पार्थला म्हणते, अरे पार्थ खूप वेळ झाला आहे, विक्रम काव्याला समजावतोय, पण आपली काव्या ती काय ऐकणार आहे का? जाऊ दे बाबा, माझंच चुकलं. आपण आहे ना हे सगळं करायलाच नको होतं. आपण हे सेलिब्रेशन वगैरे कॅन्सल करून टाकू. पार्थ म्हणतो, नका कॅन्सल करू तुम्ही, मी बघून येतो काय होतंय ते. नंदिनी म्हणते, पार्थ थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. काय ना काव्याच्या रागावरती अजिबात कंट्रोल नाही आहे. आता तर मला पण खूप टेन्शन आले. ते सगळे रूमकडे बघत असतात आणि विक्रम काव्या बाहेर येतात. विक्रम मोठमोठ्याने ओरडत बाहेर आलेला असतो. विक्रम म्हणतो, चला चला सेलिब्रेशन करूया आता आपण. चल पार्थ, जीवा या लवकर पुढे, चला लवकर ते केक्स काढा बाहेर. जीवा नंदिनीकडे बघत राहतो. नंदिनीला चांगलं वाटतं. विक्रम काव्याला विचारतो, काव्या केक कापायचा ना? काव्या स्माईल करताना हो म्हणते. पार्थ नंदिनी खूप खुश होतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. तर वसूच्या पायाखालची जमीनच सरकते. विक्रम म्हणतो, चला चला केक कट करा. पार्थ म्हणतो, एक मिनिट मला बोलायचं आहे थोडं. आज आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय, म्हणून मी काव्यासाठी गिफ्ट आणले. काव्या जीवा एकमेकांकडे मोठे डोळे करून बघायला लागतात. तर पार्थ काव्याला तिचं गिफ्ट देतो. काव्या चिडचिड करणार असते. काव्या तोंड वाकडं करते आणि विक्रम म्हणतो, काव्या नाही म्हणायचं नाही, घे. काव्या ते गिफ्ट घेते. पार्थ म्हणतो, बघा तुम्हाला आवडतंय का? काव्या ते बघते. काव्या म्हणते, हा तर माझा फेवरेट परफ्यूम आहे, तुम्हाला कसं काय कळलं? पार्थ म्हणतो, थोडा रिसर्च केला मी आणि थोडी नंदिनीने मदत केली. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा मी पण तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. आणि खरं तर मी जे गिफ्ट आणलं ते दोघांसाठी आणलं आहे, एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. मानिनी म्हणते, चांगलं आहे, घेऊन ये ना नंदिनी ते गिफ्ट. नंदिनी जीवाला गिफ्ट देते. विक्रम विचारतो, नंदिनी त्यात काय आहे? नंदिनी बॉक्स उघडते. त्याच्यामध्ये घड्याळ असतात, एक जीवासाठी आणि एक नंदिनीसाठी. नंदिनी म्हणते, कपल वॉचेस आहेत. मिथुन म्हणतो, नंदिनी हे तेच घड्याळ आहे ना, आय लव्ह यू आय मिस यू वाली? नंदिनी म्हणते, हो तेच आहेत. सगळे स्माईल करून बघायला लागतात. तर जीवा काव्या एकमेकांकडे मोठे मोठे डोळे करून बघत असतात. विक्रम विचारतो, नंदिनी हे आय लव्ह यू आय मिस यू काय प्रकरण काय आहे? नंदिनी म्हणते, हे घड्याळाच्या कंपनीने जाहिरात तशी केली होती. त्या कंपनीवाले म्हणतात की या घड्याळाला एक बटन आहे, दोघांमध्ये जर भांडण झालं तर पॅचअप करण्यासाठी हे बटन दाबायचं असतं. एकाने बटन दाबलं की समोरच्याच्या घड्याळामध्ये आवाज येतो. सगळ्यांना ते आवडतं. मंजू लगेच वाकडं बोलते. मंजू म्हणते, अरे वा, म्हणजे भांडण करणाऱ्यांसाठी चांगलं आहे हे वॉच. मिथुन म्हणतो, मंजू आपण एक काम करू ना, आपण 1 डझन मागवून घेऊ, म्हणजे 6 तुझ्यासाठी आणि 6 माझ्यासाठी, हो ना? सगळे त्या दोघांवरती हसायला लागतात आणि वातावरण सगळं हलकं फुलकं होतं. मिथुन म्हणतो, नंदिनी तू अर्धवट माहिती दिली, फक्त भांडण झाल्यावरती बटन नाही दाबायचं आहे. तर त्या कंपनीच्या जाहिरातीमध्ये असं होतं की जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची गरज असेल तेव्हा ते बटन दाबा, म्हणजे तुमच्या पार्टनरला कळेल की तुम्हाला त्याची गरज आहे. विक्रम म्हणतो, मानिनी एकदम बेस्ट आहे हे, आपण आपल्यासाठी एक घड्याळ घेऊ. मानिनी म्हणते, अहो काय चाललं आहे तुमचं, केक कापायला हवा ना. सगळे चौघांना केक कापायला सांगतात. केकसाठी चाकू वगैरे बाजूला आणायला जातात आणि पार्थ विक्रमकडे येतो. पार्थ म्हणतो, बाबा तुमच्याकडून टिप्स घ्यायला हव्या. जीवा त्यांचं बोलणं ऐकतो. बाबा असं काय तुम्ही काव्याला सांगितलं की त्या लगेच बाहेर आल्या? विक्रम म्हणतो,
काय नाही रे, मी तिला सांगितलं, काय सारखं दुःख कुरवाळत बसते, इतका सोन्यासारखा छान नवरा आहे, त्याच्या मैत्रीला त्याला ॲक्सेप्ट कर आणि पुढे जा. अरे काव्या शहाणी मुलगी आहे. लगेच तिला माझं म्हणणं पटलं. जीवा हे सगळं ऐकतो आणि तो काव्याकडे रागाने बघतो. जीवाला वाटतं की काव्याने सगळं एक्सेप्ट केलं आहे. काव्या पिशवीमधून केक बाहेर काढत असते आणि वसू तिच्याकडे बघते. वसू मनात म्हणते, ही काव्या खूपच शांत झाली आहे. नाही, पण मी हिला शांत होऊ देणार नाही. आता मी हिच्यातली खरी काव्या बाहेरच काढते. वसू काव्याकडे येते आणि केक काढायला मदत करते. पिशवीमधून केक बाहेर काढले जातात आणि केकवरती पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा यांचे फोटो असतात. पण त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल असतं. नंदिनी म्हणते, या केकवरचे फोटो जरा वेगळे वाटत आहेत. मिथुन म्हणतो, नंदिनी, तुमच्या बेडरूममध्ये जी फोटो फ्रेम दिली होती ना, तेच फोटो आहेत हे. पण जेव्हा तुमचे फोटो काढले होते ना, तेव्हा एक चूक झाली होती. गंडले होते ते फोटो. तुमच्या चेहऱ्यावरती स्माईलच नव्हतं. मग मला प्रश्न पडला की आता काय करायचं. मग मी वसुताईकडे गेलो. वसुताईला म्हटलं की काय करायचं. वसुताई म्हटली की रम्याची मदत घे. मग मी रम्याची मदत घेतली आणि तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल आणलं. बघा, आवडले ना फोटो. ते चौघे ते फोटो बघत असतात. त्यांना ते फोटो आवडलेले असतात. काव्या, जीवा एकमेकांकडे रागाने बघतात. सगळे म्हणतात, चला केक कापा आता. पियू म्हणते, थांबा थांबा, हे असे पटकन चौघांनी एकत्र केक कापू नका. आधी 2 जणांनी पुढे या, केक कापा आणि नंतर दुसऱ्या 2 जणांनी पुढे येऊन केक कापा. मला तुमचे सेपरेट व्हिडिओ बनवायचे आहेत. पियू व्हिडिओ काढायला घेते. पार्थ म्हणतो, नंदिनी, हे सरप्राईज प्लॅन तुम्ही केलं होतं, त्यामुळे तुम्ही पुढे या आणि तुम्ही केक कापा. नंदिनी पुढे होते आणि ती चाकू हातात घेते. जीवा तिच्या हातावरती हात ठेवतो आणि एकमेकांकडे बघत असतात. काव्याला धक्का बसतो. काव्या जीवाकडे बघते आणि जीवा मुद्दामच तिला खिजवण्यासाठी तिच्याकडे बघायला लागतो. दोघं हातावर हात ठेवून केक कापतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी, जीवा केक कट करतात आणि एकमेकांना केक भरवतात. काव्या, पार्थ पुढे येऊन केक कापतात आणि काव्या पार्थला केक भरवायला घेते. काव्या पार्थकडे टक लावून बघत राहते. वसू म्हणते, काव्या, बघत काय राहिली आहेस तू. अगं पटकन भरव, आम्हाला सुद्धा केक खायचा आहे. काव्या खूप चिडते. काव्या म्हणते, केक खायचा आहे का तुम्हाला, घ्या खा तुम्ही. ती वसूच्या तोंडात केक कोंबते. नंदिनी चिडते. नंदिनी म्हणते, काव्या काय करतेस तू, आत्ताच्या आता माफी माग वसू आत्या आणि पार्थची. काव्या म्हणते, पार्थ माझा नवरा आहे आणि त्यांची माफी मागायची की नाही मागायची हे माझं मी बघून घेईन. काव्याने पहिल्यांदा एवढा हक्क दाखवला म्हटल्यावरती पार्थच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि जीवा चिडतो. घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो. काव्या पहिल्यांदा पार्थला आपलं म्हणाली आहे यामध्ये सगळ्यांना आनंद वाटतो.